पृथ्वीची निर्मिती देवाने केली असं जनरली बोललं जातं. तर हे कसं आहे? सत्य आहे, असत्य आहे का? याच्याबद्दल संबंधात काही प्रश्न आहे, शंका आहे, हा एक विषय येतोच. पृथ्वीची निर्मिती म्हणण्यापेक्षा मी एक स्टेप पुढे जातो. मी ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता गंमत अशी आहे, आधी देवाशी ओळखावे आणि मग तयाचे भजन करावे. आधी देव कळला का? तर देव नाही कळला. मग त्यांनी काय काय निर्माण केलं याचा विचार नंतर करू. देव काय? व्हॉट इज द गॉड? जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. जनरेट करतो, ऑपरेट करतो, डिस्ट्रॉय करतो. हे स्वयंभू 3 गुणामध्ये तो बांधला गेला. तर हे नक्की काय आहे? देव नक्की काय? हे पहिलं कळलं तर मग त्यांनी निर्मिती केली की नाही केली ते आपल्याला कळेल. काय झालं, मला हा प्रश्न विचारण्यात आला लहान मुलांकडून. असू द्या ना, कोणी विचारू द्या. मग त्यांनी दुसरा मला प्रश्न काय केला की जर देवाने आपल्याला निर्माण केलं, मग देवाला कोणी निर्माण केलं? येतोच ना, ओघाओघानेच येतो. ओघाओघाने येतोच प्रश्न. आनंदचा प्रश्न येतात. काय होतं की त्यांच्या मनात देवाबद्दलचे जे भाव आहेत ते आपल्याला त्यांना नीट समजून सांगणं गरजेचं आहे. हल्लीची लहान मुलं की त्यांना देव हे समजलेलंच नाहीये. मुलांना समजवण्यासाठी वास्तविक व्याख्या बदलण्याचं काही कारण नाही. जो वास्तविक जे आहे ते जर बाजूला ठेवलात आणि मुलांना तुम्ही वेगळं समजवत बसलात ते चुकीचं फिडिंग होईल. जे सत्य आहे ते सांगायचं समजा. मग सत्य काय आहे? मग इथून सुरुवात होईल. मग देव काय आहे? इथून सुरुवात होईल. देव याचा अर्थच असा आहे की आता ह्याच्या इंग्रजीमध्ये आपण गॉड म्हणतोय. जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयर. उत्पत्ती, स्थिती आणि लय, सत्व, रज आणि तम या 3 गुणामध्ये ते आलेले आहे. मग आता व्यक्ती होता का ब्रह्मांडाला निर्माण करणारा, का शक्ती होती? हा मोठा प्रश्न आहे. ब्रह्मांड निर्माण करणारी व्यक्ती होती का ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती होती? सरळ गोष्ट आहे. तर मग जनरली आपल्याला लक्षात येतं की मासा जो समुद्रामध्ये आहे तो समुद्रातला मासा समुद्र निर्माण करू शकतो का? नाही. तो समुद्रात इकडून तिकडे हालचाल करू शकतो. म्हणजे मासा हा समुद्र निर्माण नाही करत. समुद्रात मासे निर्माण झाले हा भाग वेगळा. तसंच ही विश्वशक्ती जी आहे त्या विश्वशक्तीमुळं ब्रह्मांड निर्माण झालं. या विश्वशक्तीमुळं ब्रह्मांडामध्ये पृथ्वी नावाचा एक गोळा तोही निर्माण झाला. मग त्या ठिकाणी असलेली पंचमहाभूत त्या पृथ्वीवरती आढळली. आकाश, पाणी, पृथ्वी, वायू, तेज ही 5 गुण या पृथ्वीवरती होते, निर्माण झाली. आणि ह्या पंचतत्व आणि 3 गुण याच्यामुळे जीव निर्माण झाला. मग अनंत जीव निर्माण झाले, भरपूर असंख्य जीव निर्माण झाले. त्याच्यापैकी एक आहे तो मानव. मग आता मानवाची निर्मिती हे ब्रह्मांडाच्या आधी होती का नंतर होती हा विषयच राहिला नाही. ब्रह्मांड पहिलं होतं, नंतर मानवाची निर्मिती झालेली. आणि मानव हाच नर आहे आणि तोच नारायण आहे. तोच व्यक्ती पण आहे, तोच शक्ती पण आहे. तो व्यक्ती पण आहे, तो शिव आहे.
मग हे सर्व नंतरचा भाग आहे. म्हणजे जर हा व्यक्ती उशिरा इथं निर्माण झालाय तर तो ब्रह्मांडाची निर्मिती करू शकत नाही, हे स्पष्ट झालं. आता राहिली गोष्ट आहे की आम्ही मानणं आणि असणं यात फरक आहे. आम्ही प्रत्येक देवळातल्या मूर्तीला देव मानतो, असतो का? तो कोणासाठी असेल, कोणासाठी नसेल. ज्याची पूर्ण जितकी भावना तेवढं देवत्व तो त्याला दिसेल. मग इथं प्रश्न पुन्हा असा दुसरा येतो की निर्माण करणं आणि स्वयंभू काही होणं हा दुसरा भाग आहे. तर हे विश्व हे शक्तीचं स्वयंभू होणारं प्रकटीकरण आहे. कथेमध्ये, पुराणामध्ये, इतिहास नाही, पुराणामध्ये तर हे सगळं तुम्ही गोष्टी रूपाने सर्व त्याला एक आकार दिला, त्याला एक स्थिती दिली. सनातन धर्माने त्याला असा मार्ग दिला आणि त्या मार्गाने गेलं की तो देवत्व, देवाची शक्ती आपल्याला नीट आकलन होते. त्यासाठी ते करून ठेवलं 18 पुराण. पण शास्त्र काय सांगतं मग ते पण बघणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यांचं पुराण वाचून झालं ते पुरोगामी झाले का? मग शास्त्रवाले जरा त्याच्यापेक्षा थोडे आपल्याला अलिप्त समजायला लागले. षडशास्त्रे कारण 18 ही पुराण, म्हणजे 18 पुराण, षडशास्त्र, आणि त्याच्यावरती गेलं अपौरुषेय वेदांची निर्मिती झाली. मग वेद हे ब्रह्मवाक्य म्हणतात, अपौरुषेय म्हणतात, व्यक्तीने कोणत्या केलं नाही, कोणी लिहिलं नाही असं म्हणतात. मग प्रथम ग्रंथ जे हिंदू समाजाचे सनातनी म्हणतो ते कुठं आले? वेदांपर्यंत. अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद आणि ऋग्वेद, हे 4 वेद निर्माण झाले. आणि त्याच्या ह्या सगळ्या 18 पुराण, षडशास्त्र हे सगळं पुढे विस्तार वाढत गेला. ते सुद्धा कधी निर्माण झाले? ते आकाशातून आले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते कुठून आले? आकाशातून आले. आकाश होतं आधी वेदांच्या आधी आकाश होतं, हा त्याचा अर्थ होतो. आकाशातून आले म्हणजे काय झालं? म्हणजे वेदांच्या आधी आकाश होतं म्हणून ते आकाशातून आले. मग आकाशात काय काय होतं? तर बरंच काय होतं, त्यालाच ब्रह्मांड म्हणतो. मग ह्या आधी होतं. वेद कधी निर्माण झाले याला सुद्धा वर्षामध्ये गणित आहे. पुराण कधी निर्माण झाले याला गणित आहे. पण आकाश कधी निर्माण झाले याला कुठं गणित आहे का? नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मानवाच्या बुद्धीच्या पलीकडचा विषय, मानवाच्या बुद्धीचा पलीकडचा विषय. कोंबडीचं अंड असतं, अंड्यामध्ये पिल्लू आहे असं समजा कोंबडीचं, पण त्याला जग दिसतं का? नाही. पण ते ज्या वेळेला अंड फोडून बाहेर येतं त्याला कळतं की जग किती मोठं आहे. तसं या जड देहामध्ये आम्ही वावरतो. हा एक प्रतल आहे. हे काय? एक प्रतल आहे, एक पातळी आहे. ती पोडून आम्ही जरा वर गेलो की आम्हाला दुसरं प्रतल लागतं, मग तिसरं लागतं. म्हणून त्याच्यावरून ते पाताळाची कल्पना आली. सप्तपाताळ, भूतल, भूभूतल, म्हणजे असे सगळे बरेच तल आहेत. ते तल म्हणजे प्रतल म्हणजे पातळी. असे एक एक ह्याच्यातून आपल्याला पास होत होत पलीकडे जावं लागतं. त्यावेळेला देवाची कल्पना येते. आणि मग शेवटी अत्यंत ज्ञानी माणसाने काय केलं? सगळं केलं. शंकराचार्यांनी काय केलं? तपस्वी मंडळींनी काय केलं? आपलं संपूर्ण आयुष्य त्यासाठी लावलं, घोर तपस्या केली आणि जडवादातून ते सूक्ष्मवादात गेले. आणि सूक्ष्माती सूक्ष्म जात 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 त्यांना अत्यंत विशाल होत गेले आणि ते स्वतःला स्वतः हरवले. ते स्वतः त्याच्यामध्ये विरघळून गेले. त्यांचं स्वतःचं अस्तित्व काही राहिलं नाही.
आणि त्यावेळेला त्यांच्या मुखातून तो शब्द निघाला, अहम ब्रह्मास्मी. अहम सुद्धा राहिला नाही, ब्रह्मास्मी. हे संपूर्ण जगत आहे, हे संपूर्ण जगत ब्रह्म आहे. जगामध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे जड आणि दुसरी आहे चेतन. जड आहे ती भ्रमण करत नाही, ती जागेवर राहते. चेतन आहे तिच्याकडून क्रिया होतात. मग जडामध्ये स्थिर शक्ती आहे, शक्ती आहे पण स्थिर शक्ती आहे, अचल आहे. पण चेतनमध्ये स्थलांतरित शक्ती आहे, कृती आहे, शक्ती आहे. आणि त्या चेतनातून निर्माण झालेला हा सगळा पसारा आहे, जगत पसारा आहे. म्हणजे पुन्हा उत्तर इथंच येतं की देव नावाची वस्तू किंवा रूप किंवा आकार किंवा शरीर असं नसतं. म्हणून हिंदू धर्मामध्ये देवाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, निर्गुण निराकारी निरंतर निरंजना गुणातीता सगुण निर्गुणा सच्चिदानंद, असं त्याचं वर्णन. म्हणजे ज्याला गुण नाही, रंग नाही, रूप नाही, वास नाही, गंध, हे आमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आमच्या कल्पनेला ठराविक मर्यादा आहेत, आम्ही तिथपर्यंतच विचार करू शकतो. दृष्टीला मर्यादा आहे, तिथपर्यंतच ती बघू शकते. विचारांना, दृष्टीला, कल्पनेला सुद्धा मर्यादा आहे. तुमच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणेच तुम्ही कल्पना करू शकता, त्याच्या पलीकडची कल्पना तुम्ही करूच शकत नाही. म्हणजे हे मर्यादितच हा विषय बघा. पण चेतनच आहे, चेतन हे करू शकतो. मग ज्या वेळेला माणूस चैतन्य घन होतो, चैतन्यात जातो, त्याच वेळेला त्याला आनंदाची प्राप्ती होते. चैतन्य. मग विषय थोडासा बदलतो. चैतन्य काय आणि घन काय, जड काय? तर चैतन्य हे जड, सूक्ष्म, कारण, महाकारण याच्या पलीकडे ज्या वेळेला आमचा स्पर्श होतो त्यावेळेला आम्हाला चैतन्य मिळतं. म्हणजे चारी पातळीतून आरपार ज्या वेळेला जाता येतं त्या माणसाला चैतन्य येतं. जड माणसाला चैतन्य येत नाही. तो काय करतो, देवळात जातो, नमस्कार करतो, फक्त त्याचे शारीरिक हात एकत्र जोडतात, याच्या पलीकडं शारीरिक क्रिया घडतात, याच्या पलीकडं त्याचा भाव तेवढ्या जड ह्याच्यामधून पास होत नाही, म्हणून त्याला देव पावत नाही. थोडंसं भक्त मग तिथं जातो, त्याचं थोडंसं सूक्ष्म झालेलं असतंय, मग तो हृदयापर्यंत उतरतो, त्याला हृदयातून कळवळा येतो, जरा व्याकुळता वाटते, डोळ्यात पाणी येतं काय, हां, आणि त्यावेळेला त्याला थोडीशी झलक लागते की काहीतरी वेगळं आहे. त्याही पलीकडे जातो, त्याला केवळ आनंदी आनंद होतो. त्याच्याही पलीकडे जातो, त्याला चैतन्य येतं. त्या ठिकाणी चैतन्य केव्हा येतं, आता हा साधकांना जाणवणारा भाग आहे, पण माहिती असणं अत्यंत आवश्यक. चैतन्य म्हणजे काय, आपल्या देहामध्ये असणारी संपूर्ण ऊर्जा एकत्रित होणे काहीतरी कारणाने अथवा विनाकारण, दोन्ही गोष्टी, तर त्याचा जो प्रभाव ते चैतन्य. संपूर्ण देहाची शक्ती एकवटली तर आनंदाचं कवर फोडून ती बाहेर आली, आत्यानंद झाली, ब्रह्मानंदी झाली, चैतन्य रूपी झाली. हा विषय म्हणजे चैतन्य जर निर्माण होतं कुणाला आणि कुणाला होत नाही. देवाच्या ठिकाणी गेले कुणाच्या अंगात येतं, शरीराचा कंप होतो, भाव विभोर स्थितीमध्ये होतो.
याचं कारण काय आहे की त्याचा भाव भरपूर दांडगा आहे. त्याचा तो एकत्रित शक्ती एकवटण्याचं त्याचं तंत्र त्याला सापडलंय. त्यामुळे त्याला कुठेही गेला नमस्कार करा की त्याच्यामध्ये ते एक झलक आतमधून, आनंद लहरी आतमधून अशा उगम पावतात. तर ते चैतन्य आणि ही संपूर्ण निर्मिती आहे ही चैतन्यातून झालेली आहे. आणि चैतन्य ही विश्वशक्ती आहे, हे बीज आहे, विश्वाचं बीज आहे चैतन्य. मग ते चैतन्य आपल्याला लाभणं म्हणजे आपलं कल्याण आहे. आपण खऱ्या अर्थाने आपण खऱ्या परमेश्वराला जाणवलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून व्यक्तीचे देव झालेले. आता पुन्हा दुसरा प्रश्न सुरू होतो आपला. कृष्ण होते, ज्ञानेश्वर होते, विठू माऊली होते, रुक्मिणी होत्या किंवा नवनाथ होते. हे आधी कोण होते? व्यक्ती होत्या. त्यांच्या काळामध्ये, सतयुगामध्ये, द्वापारामध्ये, कलियुगामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये जे जे जन्माला आले त्यांच्या हातून असं विशिष्ट कार्य घडलं, त्या माणसांना आपण देव म्हणून पूजन केलं. आजही ती परंपरा आहे. आम्ही देव म्हणून कुणाला पूजतो की आमच्यामध्ये असणारा मानवतेतला श्रेष्ठतम माणूस, श्रेष्ठतम व्यक्तिमत्वाची व्यक्ती, तिला आम्ही देवत्व देतो. तुकाराम महाराज माणूसच होते ना, पण त्यांना देव म्हणून पूजतात. नवनाथ एक माणसंच होती ना, त्याला देव म्हणून पूजतात. शिव सुद्धा माणूसच होता ना, त्याला शंकराला देव म्हणूनच पूजतात. म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे, देव ही कल्पना समाजाच्या दृष्टीने व्यक्ती स्वरूप आहे. देव ही कल्पना समाजासाठी व्यक्तिरूपात बांधली गेली आहे. त्या डबीमध्ये ठेवले, त्या व्यक्तीमध्ये, त्या मूर्तीमध्ये, त्या आकारामध्ये आम्ही त्या देवत्व एकवटलेलं आहे. कृष्णाकडे बघितल्याबरोबर लगेच चक्र बघितलं की आम्हाला म्हणतो कृष्ण आहे, गळ्यात नाग बघितलं म्हणतो शिव आहे, अमुक आहे, तमुक आहे. बॉडी एकच आहे, अलंकार वेगळे आहेत. त्यांचे अलंकार आहेत. हे हातात त्रिशूळ घेणं, गळ्यात माळा घालणं, सर्प फिरवणं, व्याघ्रांबर घालणं, हे अलंकार आहेत. तर हे अलंकार बदलले की देवत्व बदलले का? देवत्व तेच राहतं, व्यक्ती बदलते. तसं आमच्यामध्ये 33,000 व्यक्तिमत्व आहेत हिंदू धर्मामध्ये. 33 कोटी व्यक्तिमत्व आहेत. कसली प्रचंड श्रीमंत आमची संस्कृती आहे. ही व्यक्तिमत्व आहेत. अरे एवढे देव कोणत्या समाजात झाले मला सांगा ना तुम्ही. आणि देव होण्यासाठी तेवढी लायकी लागते. ते आमच्या समाजामध्ये, आमच्या हिंदू धर्मामध्ये ते घडलेलं आहे. मग ह्याचा विचार आम्हाला द्यायला पाहिजे समाजाला, की बाबा आमच्या ह्याच्यात 33 कोटी देव, 33 कोटी देव, एवढे देव असतात का? अशा बोलणाऱ्यांच्या तोंडावरती मारलं पाहिजे ते ज्ञान. हो, आम्हाला उत्तर माहित नसतं, त्यामुळे आम्ही गप्प बसतो. अरे हा यार, असं कसं असेल? म्हणजे आम्ही बी त्या उताड्यात अडकून जातो. अरे काय आहे? चिंतनाचा विषय आहे. एवढे व्यक्तिमत्व, एवढे श्रेष्ठ व्यक्तिमत्व, देवतुल्य व्यक्तिमत्व 33 करोड आमच्या हिंदू समाजात आहे. कुणाच्या समाजात झालेत का? नाही. इतरांच्या समाज घेतले 1-2. 33 कोटी कुणाला म्हणतात? हा विचार आपल्याकडे रुजला पाहिजे, समाजामध्ये गेला पाहिजे. मुलांना ही शिकवण गेली पाहिजे. बाबा रे, अति उच्च माणूस, श्रेष्ठ माणूस. आता पुरुषोत्तम कुणाला म्हणतो आम्ही? जो संपूर्ण पुरुषामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सर्व गुण संपन्न आहे, त्याला पुरुषोत्तम म्हणतो. आणि तो आमचा देव. म्हणजे आम्ही कुणाला मान्य करायला लागलो? चैतन्याला. आम्ही चैतन्य मान्य करतोय. त्या चैतन्याने कृती केलेली आहे विश्वाच्या कल्याणासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्माचं रक्षण होण्यासाठी त्यांनी केलेलं आहे.
तर असे 33 कोटी व्यक्ती आमच्या समाजात होते, म्हणून 33 कोटी देव आहेत ते. आणि आम्ही प्रत्येक माणसाला देवाचा दर्जा दिलेला आहे. हे कोणत्याही समाजात नाही. अतिथी देवो भव, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आम्ही म्हणतोच की जी हिंदू समाजाशिवाय दुसऱ्या समाजात कुठेही तुम्हाला हे दिसणार नाही. म्हणून हे ब्रह्मांडाची निर्मिती विश्वशक्तीपासून झाली आणि त्या विश्वशक्तीपासून हे संपूर्ण विश्व निर्माण झालं. पण हे सगळं जरी विश्व निर्माण झालं असलं तरी शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे जड आणि चेतन. तर जगन मिथ्या आणि ब्रह्मम सत्य हे वेदवाक्य. जगत कसं आहे? मिथ्या आहे. आणि ब्रह्म हे एवढं एकच सत्य आहे. मग हा जो सगळा पसारा आहे हा सुद्धा परिवर्तनीय, परिवर्तन झालेलं शक्तीचं, हे त्याचा शक्तीच्या प्रभावाचं परिवर्तन आहे. मग पण त्याच्यामध्ये असणारं जे काही चैतन्य आहे ते ब्रह्म आहे. तेच तुम्हाला ब्रह्माशी एकरूप करू शकतं. म्हणून देव नावाची व्यक्ती नसून देव नावाच्या शक्तीपासून ही निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही. रामकृष्ण. पटलं का? दुसरा प्रश्न.